जय महाराष्ट्र मित्रांनो. आज मला आहे ना बाळासाहेबांचे विचार आठवले. बाळासाहेबांनी जे राजकारण केलं ना ते ना कोणत्या सत्तेसाठी ना कोणत्या पदासाठी. त्यांनी मुंबई महानगरपालिका ही 1985पासनं जपली. आज 2025पर्यंत मुंबई महानगरपालिका ही फक्त मुंबईची महानगरपालिका ही शिवसेनेच्या हातात आहे. यंदाचं जे राजकारण झालं आहे ना, शिवसेनेचे 2 गट झालेत, विभाजन झाले. बाळासाहेबाच्या विचारांना घेऊन शिवसैनिक जे जगत आहे, तर या राजकारणात यंदाच्या वेळेस असं वाटतं आहे की यावेळेस शिवसेनेचं राजकारण संपुष्टात येणार. महानगरपालिकेच्या बाबतीत शिंदेसाहेब गेलेत भाजपमध्ये, उद्धवसाहेब गेलेत काँग्रेसमध्ये. आत्ता मला तुम्ही सांगा, हे दोन्ही पक्ष राष्ट्रीय पातळीवरचे पक्ष. आता या पक्षामध्ये कुणाचे किती नगरसेवक निवडून येतील तरी वरचढ हे राष्ट्रीय पातळीचेच पक्ष राहणार. शिवसेना गेली कुठे? बाळासाहेबांचे स्वप्न साकारताय कुठे तुम्ही? शिंदेसाहेब म्हणताय आम्ही बाळासाहेबांच्या विचारावर चालतो आहे, उद्धवसाहेब तर चिरंजीव आहेत, ते त्यांच्या विचारावर चालत आहेत. मग मुंबई महानगरपालिका 40 वर्षापासून तुमच्या हातात आहे, आता ती जाणार कोणाच्या हातात आहे? ह्याचे विचार तुम्ही केलेत का? बाळासाहेबांचे एक विचार होते, राज्यात सत्ता नको, केंद्रात सत्ता नको, मुंबई फक्त मराठी माणसाची असली पाहिजे म्हणजे असली पाहिजे. हे विचार कुठे गेले शिवसेनाचे? ह्या जनतेनेच विचार करावा. यावेळेस परिवर्तन होणार आहे, तर हे परिवर्तन होता कामा नये. जे काही आपले शिवसैनिक म्हणजे बाळासाहेबांनी जे विचार केलेत त्या विचारावरती आपली मुंबई जपली पाहिजे आणि आपली मुंबई फक्त बाळासाहेबांच्या विचारावरती शिवसेनेच्या हातातच राहिली पाहिजे. आता ते 2 गट झालेत, तो भाग वेगळा, पण आता जनतेच्या हातातच निर्णय आहे. ते निर्णय तुम्ही घ्यावा. जय महाराष्ट्र.